नागपुर से इस वक्त की एक बड़ी और अहम खबर सामने आ रही है। नागपुर शहर में अपराधियों और कुख्यात अपराधियों के खिलाफ पुलिस ने एक बेहद सख्त मुहिम छेड़ रखी है। इसी कड़ी में नागपुर की कपिल नगर पुलिस और जरीपटका पुलिस को एक बड़ी कामयाबी हाथ लगी है। पुलिस ने तत्परता दिखाते हुए रात के अंधेरे में वारदात को अंजाम देने की फिराक में घूम रहे 3 संदिग्ध आरोपियों को धर दबोचा है। मामले की जानकारी देते हुए पुलिस अधिकारी ने बताया कि नागपुर के पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के आदेश पर शहर में लगातार गश्त और चेकिंग अभियान चलाया जा रहा है। इसी दौरान कल रात जब डीबी पथक की टीम पाटनकर चौक इलाके में गश्त पर थी तो उन्हें एक दोपहिया वाहन पर 3 युवक संदिग्ध हालत में घूमते हुए दिखाई दिए। जब पुलिस टीम ने उन्हें रोकने और पूछताछ करने की कोशिश की तो वो तीनों आरोपी दोपहिया भगाकर भागने लगे। पुलिस ने उनका पीछा किया, उन्हें बार-बार रोकने का इशारा किया, लेकिन वो नहीं रुके। आखिरकार पुलिस टीम ने पीछा करके घेराबंदी की और उन्हें दबोच लिया। पकड़े गए आरोपियों की पहचान हो चुकी है। आरोपी आयुष उर्फ मल्ल्या विनोद मेश्राम, बेजलबाग जरीपटका निवासी, यशोदास उर्फ साई की अरविंद परमार, लश्करीबाग पाचपौली निवासी, अमृत देवराज गोसावी, इंदौरा मायानगरी निवासी के रूप में हुई है। पुलिस ने जब इन तीनों की तलाशी ली तो इनके पास से एक प्रतिबंधित चाकू और दोपहिया वाहन बरामद हुई है, जिससे ये घूम रहे थे। पुलिस ने कुल 20,200 रुपए का माल जब्त किया है। आगे की जांच कपिल नगर पुलिस कर रही है। माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर यांच्या आदेशान्वये नागपूर शहरामध्ये जे हॅबिच्युअल ऑफेंडर आहे यांच्या विरुद्ध सक्त मोहीम एक राबवत आहोत आम्ही। त्या अनुषंगाने आमच्या डीबी पथकाला आम्ही आदेश दिलेले आहेत की रात्रीच्या वेळेला कोणी संशयास्पद कोणी मिळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करायची। त्या अनुषंगाने काल रात्री आमचे डीबी पथक पेट्रोलिंग करताना पाटणकर चौक या परिसरामध्ये त्यांना एका मोटरसायकलवर 3 जण संशयित दिसले आणि त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता ते 3 मोटरसायकलने पळाले आणि त्यानंतर आमच्या डीबी पथकाने त्यांचा पाठलाग केला। त्यांना वारंवार इशारा पण करत होते की तुम्ही थांबा, पण ते पोलिसांना जुमानत नव्हते आणि ते जोरात पळायला लागले। त्यानंतर पोलीस वाल्याने आमचे जे डीबी पथक आहे यांच्या मागे जाऊन त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं आणि त्या दरम्यान ती गाडी त्यांची स्लिप होऊन पडली। त्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यामध्ये एक आयुष उर्फ मल्ल्या विनोद मेश्राम, बेजनबाग पोलीस स्टेशन दरीपटका, यशोदास उर्फ साईंकी अरविंद परमार, लष्करीबाग पोलीस स्टेशन पाचपावली आणि तिसरा जो आहे त्याचं नाव आहे अमृत देवराज गोसायत, हा इंदोरा मायानगरी। असे एकूण 3 संशयित आम्हाला मिळून आले। त्यानंतर त्यांना आम्ही विश्वासात घेऊन चेक केलं असता त्यांच्या जवळ आम्हाला चाकू दिसला जो प्रतिबंधित आहे। त्या अनुषंगाने त्यांना आम्ही विचारलं तर कुठल्या तरी ते दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने ते फिरत होते आणि त्यांना नंतर आम्ही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ आम्हाला चाकू मिळाला नाही। त्यांच्यावर आम्ही पोलीस स्टेशन कपिलनगर अपराध क्रमांक 371/26 कलम 425 भारतीय हत्यार कायदा सोबत 135 महाराष्ट्र पोलीस कायदा या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। जो आयुष उर्फ मल्ल्या मेश्राम आहे हा जरीपटकाच्या पोलीस स्टेशन हद्दीतला सराईत गुन्हेगार आहे आणि त्याचं पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे सध्या मेयो हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे। तसेच तो पोलीस स्टेशन जरीपटकाच्या गुन्ह्यामध्ये पण तो पाहिजे आहे, म्हणजे वॉन्टेड आहे। त्यामुळे त्याला डिस्चार्ज मिळताच पुढील कारवाई पोलीस स्टेशन कपिलनगर आणि पोलीस स्टेशन जरीपटका हे करणार आहे। ही संपूर्ण कारवाई जी आहे आमचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर यांच्या आदेशान्वये आणि आमचे जे जॉईंट सीपी साहेब आहेत, आमचे नॉर्थ रिजन साहेब आहेत, आमचे डीसीपी साहेब आहेत, एसीपी साहेब आहेत आणि आमचे पूर्ण कपिलनगर पोलीस स्टेशनचे डीबी पथकाने ही कारवाई केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये एक मोटरसायकल आम्ही जप्त केलेली आहे आणि चाकू पण जप्त केलेला आहे। असं एकूण 20,200 चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तपास अजून सुरू आहे। यामध्ये आणखीन आरोपीकडे इतर काही साहित्य किंवा त्यांचा मोटिव्ह काय होता रात्री एवढ्या उशिरापर्यंत फिरायचं याचा पण तपास चालू आहे।